मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाची तयारी करत असताना पोस्ट आपल्याला कशा पद्धतीने मिळवायची त्यासाठी तयारी आपली कशी असली पाहिजे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाव हे शॉर्टलिस्टमध्ये येते. शॉर्टलिस्टमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा ते एक्झाम देतात लेखी परीक्षा, त्या लेखी परीक्षेमधूनच बरेच विद्यार्थी हे बाहेर पडत असतात. आणि काही विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क घेतात, त्याच्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ जे काही सेकंड स्टेप आहे तिथून बाहेर पडतात. आणि बरेच विद्यार्थी त्या स्टेपला क्रॉस करून जाऊन जेव्हा मुलाखत असते तिसरी स्टेप तिथे देखील आपले काय करत असतात, बाहेर पडत असतात. ही एक मित्रांनो एक प्रोसेस आहे. जोपर्यंत पूर्ण प्रोसेस आपल्याला समजणार नाही एक्झामच्या अगोदर, तोपर्यंत आपण शेवटपर्यंत पोहोचणार नाही. कारण बरेच विद्यार्थी हे कारणे सांगत असतात की ह्या कारणामुळे मला पोस्ट मिळालेली नाही. कारणे सांगण्या अगोदर जर आपल्याला सर्व प्रोसेस माहीत असले, त्याचे मार्ग माहीत असले, सोर्स माहीत असले, तर आपली पोस्ट आपल्या हातातून जाणार नाही. तर त्या संदर्भामध्ये आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण खास तुमच्यासाठी बनवलेला आहे की शिपाई पदाची तयारी नेमकी करायची कशी, कंटेंट मिळवायचं कसं आणि एक्झाम पास व्हायचं कसं. तर पाहूया. तर यामध्ये सुरुवात महत्त्वाचं काय आहे पहा. तयारी करत असताना तुम्हाला त्या पोस्ट संदर्भामध्ये संपूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुरुवातीला लेखी परीक्षेची तयारी करत असाल तर त्या जे काय 30 मार्काचा पेपर असतो, म्हणजे गुणाचा पेपर असतो, प्रश्नपत्रिका असते, त्या संदर्भामध्ये एक ना एक कंटेंट्स बद्दल माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. इम्पॉर्टंट कंटेंट्स जोपर्यंत तुम्ही त्या 30 मार्काच्या प्रश्नपत्रिकाचं, जसं आपण मराठीमध्ये संधी करतो, विग्रह करतो, जोपर्यंत तुम्ही विग्रह करणार नाही त्या प्रश्नपत्रिकाचा तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक कंटेंट समजणार नाही. म्हणून इम्पॉर्टंट कंटेंट्स आहे की कोणतं कंटेंट्स आपल्याला वाचायचं आहे आणि त्याची तयारी करायची आहे. त्याच्यानंतर टॉपिक वाईज कंटेंट्स, नेमके कोणते टॉपिक्स आहेत, किती मार्काला पडतात आणि कशा पद्धतीने तयारी करायची हे देखील महत्त्वाचा पॉईंट्स आहे. तुम्हाला काय करावं लागेल, टॉपिक वाईज कंटेंट तुम्हाला लिहून काढावी लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. पुढे पाहणार आहे ते कंटेंट्स तुम्हाला कुठे मिळणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सराव पेपर सॉल्व. जास्तीत जास्त पेपर आपल्याला काय करावं लागणार आहे, सॉल्व करावे लागणार आहेत. प्रश्नपत्रिका कोणत्याही प्रश्नपत्रिका सोडवायच्या नाही. ज्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाचं आहे त्याच प्रश्नपत्रिका तुम्हाला काय करायचे, सोडवायच्या आहे. जेवढे जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार तेवढे जास्त तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये मार्क मिळवणार. त्याच्यानंतर टेक्स्ट सिरीज तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी टेक्स्ट सिरीज तुम्हाला लावायची आहे आणि त्याची देखील तुम्हाला काय करायची, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे की टॅलेंट असून सुद्धा काही कामाचं नाही, परंतु योग्य दिशा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गायडन्स अत्यंत महत्त्वाचं आहे. जर योग्य गायडन्स तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायचे हे जर मिळालं तर पोस्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायडन्स कुठून मिळणार आहे पहा. आपलं जे वेबिनार होत असते, म्हणजे प्रीमियम चॅनल आपण तयार केलेलं कशाचं, टेलिग्रामचं, त्यामध्ये दर 15 दिवसाला आपलं काय होत असते, लाईव्ह सेशन होत असते आणि त्यामध्ये तुमच्या समस्या जाणून घेऊन तुम्हाला गायडन्स करण्याचा प्रयत्न केला जातो. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटेंट, जे काय मी अगोदर सांगितले होते, कंटेंट्स कुठे मिळणार, सराव पेपर तुम्हाला कुठे मिळणार, टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे मिळणार ते आपल्याला पाहायचं आहे. हे एवढे जर तुम्ही महत्त्वाचं केलं तर मित्रांनो तुम्हाला 30 पैकी 28 ते 29 मार्क 100% मिळू शकतात. परंतु त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहे, त्याची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. आता यामध्ये जे काय महत्त्वाचं आहे पहा, गायडन्स तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रीमियम टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. केवळ 59 रुपये पर मंथ असेल आणि यामध्ये तुमची जॉईनिंग होईपर्यंत तुम्हाला गायडन्स केले जाणार आहे आणि काही फ्री कंटेंट्स देखील तुम्हाला त्यामध्ये आपण अपलोड केलेले, तुम्ही ते पाहू शकता गायडन्ससाठी. दुसरं महत्त्वाचं आहे कंटेंट्स कुठं मिळणार, तर आपण त्यासाठी खास तुमच्यासाठी शिपाई या पदासाठी कंटेंट्स तयार केलेला आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिका आहेत ॲज इट इज, ज्या पद्धतीनं विचारले जाऊ शकतात त्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका आपण तयार केलेले आहेत. 20 प्रश्नपत्रिकांचा सेट आहे, ते तुम्हाला घ्यायचं आहे, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि जे काही आपण प्रश्न सॉल्व्ह करून यूट्यूब चॅनलवर काय करत असतो, सिरीज सुरू केलेली ती अपलोड करत असतो, ती तुम्हाला पाहायची आहे. आणि प्रीमियम जे काय टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला वेबिनारद्वारे तर गायडन्स केले जाणारच आहे. आणि हे प्रश्नपत्रिका हे घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या लिंकला क्लिक करून ते सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच टेस्ट सिरीज. जर टेस्ट सिरीज आपण काय करणार आहोत, आता सुरू करणार आहोत.
टेस्ट सिरीज देखील अतिशय महत्त्वाचे आहे. जेवढे जास्त टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढे जास्त तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होणार आणि तेवढे जास्त तुम्हाला गुण त्याच्यामध्ये मिळणार. म्हणून टेस्ट सिरीज देखील तुम्हाला काय करावी लागणार आहे, जॉईन करावी लागणार आहे की तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे. त्याच्यानंतर हे सर्व डाटा कुठे मिळणार, तर आपले जे काही लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या लिंकवर सर्व डाटा तुम्हाला मिळणार आहे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, या पोस्टची तयारी तुम्हाला करायची आहे. पहा या ठिकाणी प्रीमियम चॅनल्स आहे. कशाचं, टेलिग्राम चॅनल. आपले यूट्यूबद्वारे व्हिडिओ येत असतात, ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत. लाईव्ह वेबिनार तुम्हाला जॉईन करायचं आहे. फ्री पेपर्स आपण दिलेले आहेत, ते तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे. पेड पेपर्स दिलेले आहेत, त्याचा तुम्हाला सराव करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही केलं तर तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 100% तुमचं काय होणार, सिलेक्शन होणार. परंतु त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच यामध्ये 30 पैकी 28 गुण तुम्हाला हमखास यामध्ये मिळू शकतात. परंतु त्या लेवलची तुम्हाला काय करायची आहे, तयारी करावी लागणार आहे. सर्व गोष्टी मिळून जर तुम्ही तयारी केली तर 100% 30 पैकी 28 गुणाच्या जवळ तुम्ही काय करू शकता, जाऊ शकतात आणि तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे वाढू शकतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जेवढे काही आपण आपले सोशल मीडियाचे मार्ग आहेत ते तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आवश्यक ते कंटेंट देखील तुम्ही काय करा, वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करा.